हाय गाईज, वेलकम बॅक टू जावा जावा. आजचा ब्लॉग आहे. आम्ही चाललोय पावनखिंडचा किल्ला बनवला आहे आमच्या मामांच्या इथे. तो आम्ही बघायला जातोय. विहानला स्पेशली दाखवायचं आहे आपलं कल्चर काय असतं काय नाही. तो चला बघूया. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सालाबादप्रमाणे याही वर्षी आम्ही सादर करीत आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शूरवीर मावळ्यांच्या पराक्रमाची यशोगाथा. आई तुळजाभवानीला नमन करून अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आई साहेब, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा. यशोगाथा शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाची. ज्याच्या मनामध्ये राजा आणि माथ्यावरती आई तुळजाभवानी, तोच खरा मावळा. जगदम जगदम. 2 मार्च 1660 आदिलशहाने अफजल खानच्या वधानंतर सिद्धी जोहरला स्वराज्यावर आक्रमणाला पाठवले. त्यावेळी शिवराय पन्हाळगडावर होते आणि हीच वेळ साधून प्रचंड सैन्याने सिद्धी जोहरनं पन्हाळगडाला वेढा घातला आणि त्या वेढ्यात आपले राजे अडकून पडले. पन्हाळगडच्या वेढ्यातून बाहेर पडण्याची शिवाजी महाराजांनी एक युक्ती केली. हा वेढा फोडून विशाळगडाकडे जाण्याचं ठरवलं आणि विशाळगडाकडे कूच करणार त्या दिवशी शिवा काशीदनं शिवरायांचा पोशाख चढवला. शिवा काशीदांचा चेहरा हुबेहूब शिवरायांच्या सारखा होता. खरं तर शिवराय कोण हेच कळणं अवघड होतं. आपल्या स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक, तसंच रायाजी बांदल, फुलाजी प्रभू आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यासोबत 600 निवडक मावळे सोबत घेतले आणि या सर्वांच्या साथीनं हा वेढा फोडून विशाळगड जवळ करायचा आणि सुरू झाला गनिमिकावा. शिवाजी महाराज सिद्धी जोहरला शरण येणार आहेत असं सांगून शत्रूला गाफील ठेवण्यात आलं. त्यामुळे पन्हाळगडाला आवडलेला वेढा काही प्रमाणात ठिणा केला गेला आणि अखेर दिवस ठरला 12 जुलै 1660. आषाढी पौर्णिमेची रात्री 10च्या सुमाराला शिवराय पन्हाळगडावरून निघाला. झाडाझोडपातून आणि खास खळग्यातून महाराजांची पालखी विशाळगडाच्या दिशेने धावत होती. पाऊस पडत होता, आभाळ गडगडत होतं, छाताला थरथडत होती, विजा लखलखत होत्या, पालखी धावत होती, नजरा धास्तीनं भिरभिरत होत्या आणि घात झाला. सिद्धी जोहरच्या हेराना शिवाजी राजे वेळातून निसटले याची खबर लागली. शिवाजी महाराजांनी पालखी थांबवली आणि शिवा काशीदकडे पाणवलेल्या डोळ्याने बघून म्हणाले, काय होणार आहे तुला माहिती आहे शिवा? तेव्हा शिवा काशीद म्हणाला, राज अहो तुमची ही कापड माझ्या अंगाला लागली गावात शिवा निघाला. अहो राज तुमच्या ध्यानात येत नाही पण मला स्वर्गाचं दार दिसतंय हो. हा अजून काय पाहिजे या माणसाला? लोक माणूस आयुष्यभर कसा जगला ते सांगतात, पण माझ्या बाबतीत लोक म्हणतात की यो शिवा असा भिलंदर, यो महाराजांचं शिवाजी राजांचं मरण गेला आणि मरुशांबी 1000 वर्ष जगीन मी राज. येतो राजा मुजरा असं म्हणून शिवा काशीद यांची पालखी मुख्य मार्गाने गेली आणि शिवाजी महाराज आडमार्गाने विशाळगडाला. आणि काही अंतर पुढे गेल्यावर आवाज आला, राज गनिम आलं. बाजीप्रभूंनी शिवरायांना सांगितलं, राज तुम्ही 300 सैनिक घेऊन विशाळगड जवळ करा आणि गडावर पोहोचल्यावर तोफांचं 5 बार द्या. पण शिवाजी राजे म्हणाले, गेलो तर सगळेच जाऊया, नाहीतर लढू, काय होईल ते होईल. तेव्हा बाजी म्हणाले, राजे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही विशाळगडावर पोहोचत नाही तोवर एक पण गनिम या खिंडीतून पुढे सोडत नाही.
आणि राजे विशाळगडाकडे रवाना झाले. बाजी प्रभू मावळ्यांना लढण्याचं बळ देत होते, सांगत होते कसे जिंकणार आपण. तेव्हा फक्त राजा नाटला, या दरडीच्या छाताडावर पाय घेऊन उभे राहा आणि लढा. घामाच्या शेवटच्या थेंबापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या बिंदूपर्यंत लढा. मी तुम्हाला वचन देतो, आज जर राजाला वाचवलं तर या गोड खिंडीच्या दगडावर तुमची नावं कायमची कोरली जातील आणि तुम्हाला तुमचा हक्क हक्कानं मागता येईल. आणि त्या हक्काचं नाव आहे स्वराज्य. स्वराज्य. आणि एकच गर्जना झाली, हर हर महादेव. सगळे मराठा सैन्य सिद्धी-जोहरच्या मोगल सैन्यावर तुटून पडले आणि सगळी 52 खिंड तब्बल 21 तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिमतीनं 6 ते 7 तास खिंड लढवली. धारातीर्थी पडलेले बंदूक फुलाची राहिली बांधल, जखमी झालेले स्वतःचं शरीर, या कशाचंही भान बाजीना नव्हतं. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणाची बाजी लावून लढत होते. खिंडीमध्ये जणू साक्षात महादेवांचा रुद्रावतार प्रकटलेला होता. शिवाजी महाराज विशाळगडावरती सुखरूप. त्यांनी मावळ्यांना सांगितलं, तोफा पेटवा आणि आमचे बाजी आमचे वाट बघत असतील. तोफा पेटवल्या गेले. तोफांचा आवाज बाजींच्या कानावरती पडला. बाजी म्हणाले, माझा राजा पोचला. माझा राजा पोचला. शंभू महादेवा. उजला राजा. उजला. त्यांनी समाधानानं प्राण सोडला. मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमानं आणि बाजींसारख्या स्वराज्य निष्ठेच्या पवित्र रक्तानं घोडखिंड पावन झाली, म्हणून तिचं नाव पावनखिंड झालं. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सर्व शूरवीर मावळ्यांना आमचा मानाचा मुजरा. आणि हे काय हे बॅटल हा तो बघतो त्यांचा किल्ला असं नाही यार में जाने के बाद आए पब्लिक और गाईस आम्ही आता घरीच जात होतो तर आम्हाला आमच्या एरियामध्ये आहे मालवणी जत्रा. सो आम्हाला तिथे दिसलं की दशावतार. मग दशावतार कसं मिस करणार ना, बघायलाच पाहिजे. तर चला बघूया. संकट आलं नाही म्हणजे मी
सोनू सोनू या राणी महारापर्यंत या वीरमणीची पाहुणा वहिले मग या राज्याची महाराणी तिला हात द्यावी अरे हे महाराणी कोण घ्या महाराणी ऐकू आलं नाही वाटत ऐकलं मी बघितलं पण कोणता उडाला माझा आतापर्यंत एकेरी नावानं कोणी मला हाकच दिली नाही कोणाची हिंमत आहे सेनापती घाबरतात आणि तर काय लोटांगण घेतात बाबाने कधी मला नावानं हाक दिली नाही बाबा म्हणायचं प्रेमानं वा
close till I get up. Time is barely on our